ज्यावेळेस पहिला आपला कॉन्क्लेव्ह झाला होता त्यावेळेसही तुम्ही आला होतात. तुम्ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती 30 जून 2022ला. म्हणजे जवळपास आता सव्वा दोन वर्ष 2.5 वर्ष होत आहेत या घटनेला. आणि आमचा हा कॉन्क्लेव्ह निवडणुकीच्या अगोदरचा एक शेवटचा कॉन्क्लेव्ह आहे. त्यानंतर नवीन निवडणुका होतील, नवीन सरकार येईल, नवीन मुख्यमंत्री येतील. आता तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात. तर एकनाथ शिंदे स्वतः त्यांच्या कारकिर्दीकडे म्हणजे गेल्या 2.5 वर्षाकडे कसं बघतात? सगळ्यात आधी आपल्याला मी धन्यवाद देतो TV9ला. आज आपण महाराष्ट्राचा महासंकल्प म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह आपण आयोजित केलं आहे, त्याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला. कारण शेवटी चॅनलवर बातम्या देताना विकास हा देखील एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्याला आज आपण प्राधान्य दिलेलं आहे. आणि मला आपण जे विचारलं त्याबद्दल देखील मी आपला आभारी आहे. 2.5 वर्षात म्हणजे 2.5 वर्ष झाले नाही आपल्याला. जूनला 22 जूनला आपलं सरकार स्थापन झालं आणि पूर्वीची परिस्थिती आपल्याला माहीत आहे. सगळं प्रकल्प जे आहेत ते बंद होते आणि त्यानंतर सरकार स्थापन केल्यानंतर सर्व प्रकल्पांना आम्ही चालना दिली. म्हणजे इव्हन मेट्रो असेल, कारशेड असेल, त्याचबरोबर समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई असेल, कोस्टल रोड असेल, मुंबई पुणे मिसिंग लिंक असेल आणि मग मेट्रोचे जे 337 किलोमीटरचे जे फेज वाईज आपण काम सुरू केलं, हे सगळं आपण पाहिल्यानंतर एकीकडे हे प्रकल्प होते, दुसरीकडे सिंचनाचे प्रकल्प जे शेतकऱ्यांचे. मला आनंद आणि समाधान आहे या गोष्टीचा की आतापर्यंत पहिल्या दिवसापासून मी आणि देवेंद्रजींनी पहिली शपथ घेतली 30 जूनला आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या विषयाचा. म्हणजे दुष्काळग्रस्त भागात पाणी वळवणं, हे मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, इतर जे काही प्रकल्प असतील ते आपण आता पाहतोय की अंतिम टप्प्यामध्ये त्याला आपण मान्यता दिली आहे. 122 प्रकल्पांना आम्ही आतापर्यंत सिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता दिली. की मी काय टीका करत नाही, परंतु आमच्या अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये मोजून 3-4 प्रकल्पही नसतील, कारण मी तिकडे होतो. मला समाधान आहे. 122 प्रकल्प म्हणजे लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणणं, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणणं आणि या सगळ्या एकीकडे विकास होता, पायाभूत सुविधांचे प्रकल्प होते, दुसरीकडे या राज्याला उद्योग क्षेत्रामध्ये पुढे नेणं हे आमचं टार्गेट होतं. मला आठवतंय मी 3-4 महिने झाले होते त्यावेळेस मुख्यमंत्री होऊन. मी स्वित्झर्लंडला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये गेलो होतो, दावोसला. मला वाटलं इथे काय होणार, आता नवीन आपलं सरकार आहे, काय कोण काय विश्वास ठेवेल. पण त्याही वेळेस 1,37,000 कोटीचे MOU साईन झाले आणि तिकडे काही कमिटमेंट आम्हाला मिळाल्या, त्यांनी इकडे येऊन पण MOU साईन केले आणि त्याचं एक्झिक्युशन जे आहे ते 60-70% आम्ही करू शकलो. सेकंड टप्प्यामध्ये दावोसला गेलो त्यावेळेस 3 लाख, जवळपास 3.5 लाख कोटीचे MOU साईन झाले. म्हणजे 5 लाख कोटी ही छोटी रक्कम नाही आहे आणि त्यांनी जी कमिटमेंट केली ती त्यांनी पाळली आणि आम्ही त्याची पूर्तताही केली. म्हणजे नुसते कागदावर MOU राहण्याची देखील आपल्याला माहीत आहे परंपरा, परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 5 लाख कोटी रुपयाच्या करारनाम्यामधून आम्ही त्यांना जमीन दिली, सिंगल विंडो क्लिअरन्स दिलं, आम्ही रेड कार्पेट दिलं, सबसिडी दिली. कारण आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी, आपल्याकडे कनेक्टिव्हिटी चांगली आहे, स्किल मॅनपॉवर आहे. आणि आत्ता मला आनंद होतो, कालच्या परवाच्या आम्ही कॅबिनेटमध्ये देखील टॉवर सेमीकंडक्टर 84,000 कोटीला आम्ही त्याचं इन्व्हेस्टमेंट होत आहे. दुसरं स्कोडा फॉक्सवॅगन ती 21-22 कोटी. दुसरी किर्लोस्कर आणि आपला टोयोटो किर्लोस्कर यांनी देखील इन्व्हेस्टमेंट केले. दिघी पोर्टामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली आहे. आज वाढवण पोर्टामध्ये 77,000 कोटी केंद्राने इन्व्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे आज मला एक आनंद आहे की सुरुवातीच्या काळात लोकांनी विश्वास ठेवणं हे देखील महत्त्वाचं आहे, परंतु त्यावेळेस करारनामे करताना हे श्रेय मी खरं म्हणजे मोदीजींना द्यायला पाहिजे. कारण ते मला विचारायचे केंद्र आणि राज्य सरकारचं तुमचं कसं संबंध आहे,
तर म्हणाले आम्ही सांगायचो हे आम्ही एका विचाराचे आहोत, डबल इंजिनचं सरकार आहे आणि त्याचाही फायदा आम्हाला नक्की झालेला आहे. आणि त्याचबरोबर आज आपण विचार करत असताना लोकही विचार करतात की एक विचाराचं सरकार असेल तर केंद्रही मदत करतं. केंद्र अनेक योजना जे आमचे प्रस्ताव तिकडे जातात, एकही कट न लावता ते मंजूर होतात. हे देखील राज्यासाठी शेवटी बघा, मागितल्याशिवाय घरी बसून काय मिळतं का? कडकसिंग होऊन काय बनतं का? आपल्याला मागायला पाहिजे. आणि ते आम्ही गेल्या 2-2.5 वर्षात दिल्लीत गेलो आणि लोकांना तिकडच्या केंद्र सरकारशी, मोदीजी असतील, गृहमंत्री अमित शहा, सहकार विभाग असेल, आम्ही योजना आणल्या. याचा अभिमान आहे. आणि त्याच्यानंतर कल्याणकारी योजना ज्या आहेत, विकास आणि कल्याणकारी योजनेची सांगड आम्ही घातली. आज लेक लाडकी लखपती आम्ही सुरू केली. म्हणजे एका मुलीच्या खात्यात 18 वर्षाच्या वयापर्यंत 1,00,000 रुपये. ते काय आता निवडणुकांच्या समोर आम्ही गेलो नाही, अगोदर केले तो निर्णय. त्यानंतर आपलं आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना केली. त्याचबरोबर आता याच्यामध्ये ST मध्ये वगैरे त्या सवलती दिल्या ते ठीक आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बेरोजगार आपले तरुण होते, 10 लाखाचं टार्गेट आम्ही ठेवलं. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना देशातलं पहिलं राज्य आहे की आता यामध्ये आपण त्यांना अप्रेंटिसशिपसाठी खाजगी कंपन्यांमध्ये, खाजगी कंपन्यात पाठवतो, आपल्या सरकारी कार्यालयात पाठवतो आणि स्टायपंड आपण देतो, सरकार देतं. हे पहिल्यांदा होतंय. आणि म्हणून आता 10 लाखापैकी 1.5 लाख युवकांनी फॉर्म भरले, नोंदणी केली आणि त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिले. पण लाडक्या बहिणीखाली ते थोडं दबून गेलंय ते आता. म्हणजे तर अशा योजना, वयश्री, ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही वयश्री योजना केली. छोटं मोठं काय घ्यायचं असेल, काठी हाताची स्टिक घ्यायची असेल, काय घ्यायचं, त्यांच्या खात्यात 3,000 रुपये DBTने आम्ही टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी तीर्थदर्शनाची योजना आम्ही सुरू केली. मुलींना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, दिलं पाहिजे. हे पहिलं राज्य. कुठलं शिक्षण? उच्च शिक्षण. म्हणजे प्रोफेशनल, डॉक्टर, इंजिनियर, वकील, कुणाला MBA करायचं आहे, फायनान्स करायचं आहे. एका मुलीने आत्महत्या केली का तर 50% फी सरकार भरत होतं, 50% फी आई वडिलांनी, पालकांनी भरायची होती. 50%चा भार तो पालक पेलू शकले नाहीत, म्हणून मुलींनी आई वडिलांवर भार नको, बोजा नको म्हणून आत्महत्या केली. मला रात्री 12:30 वाजता कळलं उमेशजी, आणि त्यावेळेस मी चंद्रकांत पाटील मंत्री संबंध त्यांना फोन केला. त्या दिवशी आम्ही निर्णय घ्यायचं ठरवलं. आणि आता ते शिक्षण देखील कुणाला डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हायचं 100% त्याचा खर्च सरकार उचलतं. हे देखील पहिलं राज्य आहे, पहिलं राज्य आहे. आणि म्हणून ह्या योजना ज्या आहेत, या योजना आम्ही का केल्या? सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, बदलले पाहिजे, काय सुखी समाधानी झाले पाहिजे. सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो, सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो. मग सर्वसामान्यांसाठी काय? आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी सगळीकडे फेमस झाली आहे की थोडी अडचण विरोधकांना वाटू लागली आहे. तुम्हाला विचारणार आहे. म्हणून एकीकडे विकास, डेव्हलपमेंट आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि उद्योगामध्ये भरभराट. म्हणून 2.5 वर्षामध्ये तुम्ही म्हणालात काय केलं, तर आपलं राज्य उद्योग क्षेत्रात पहिल्या नंबरवर आणलं, परदेशी गुंतवणुकीत पहिला नंबर. आज एकूण सगळ्या देशाचं इन्व्हेस्टमेंट पाहिली आणि आपल्याकडे 52% इन्व्हेस्टमेंट आहे. 52%. लोक म्हणतात कुठे गेले उद्योग, कुठे गेले? 52% आपल्याकडे आहे. आपला GDP नंबर 1ला आहे. आपल्याला महाराष्ट्राला स्वच्छतेत पुरस्कार मिळालाय. परदेशी गुंतवणुकीमध्ये आपण नंबर 1 आहोत. ह्या सगळ्या ज्या काय आहे ते समोर आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की सत्ताधारी असू दे, विरोधक असू दे, आपल्या राज्याबद्दल अभिमान पाहिजे, खरं आहे ते बोललं पाहिजे. राज्याचा बदनामी करणं हे तर मला वाटतं विरोधकांनी त्यांनाही शोभत नाही. ते